उद्धारा जगतधारा देहि सर्वासावर सर्वानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधाधिकधारा मिळो न च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी हरिदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे की अध्यात्मविद्या आणि जीवनविद्या याच्यामध्ये नेमका फरक काय? नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे की ज्ञान म्हटलं की ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो आणि हे आत्मज्ञान म्हटल्यानंतर आत्मज्ञानाच्या अंगाने अनेक ऋषीमुनींनी संतांनी विविधतेने मार्गदर्शन केलेलं आहे आणि अध्यात्म विद्या ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाचं ज्ञान आत्मसात कसं करायचं त्याचं जे मार्गदर्शन आहे त्याला म्हटलं आहे अध्यात्म विद्या। सोप्या भाषेत जर लक्षात घेतलं तर की मी कोण आहे हा जो प्रश्न या अध्यात्मविद्येमध्ये विचारला जातो आणि अध्यात्मविद्येचा हा मूळ पाया आहे की प्रत्येक व्यक्तीला मी म्हटल्यानंतर नेमका काय भाव असतो आणि तो भाव त्याच्या जीवनात कसं सुख दुःख निर्माण करतो याचं जे मार्गदर्शन केलं जातं त्याला अध्यात्म विद्या म्हणतात। जीवनविद्या नुसतं अध्यात्मविद्या नाही सांगत तर ते व्यवहारिक ज्ञानाच्या आणि शहाणपणाने कसं जीवन जगायचं हेही सांगते। हा त्यात जरासा फरक आहे। जीवनविद्येमध्ये अध्यात्मविद्या येते पण जीवनाचं दुसरं जे अंग आहे की व्यवहार किंवा समाजामध्ये सर्वांशी आपले विचार, आपले उच्चारण, आपलं आचरण म्हणजे आपलं जे कर्म आहे ते कसं असलं पाहिजे त्याचंही मार्गदर्शन दुसऱ्या बाजूने जीवनविद्या सांगत असते।
आणि त्यामुळे जीवनाची दोन्ही अंग म्हणजे एका बाजूने स्वरूप म्हणजे अत्यंत सूक्ष्म असं जे ज्ञान आहे जीवनाचं तेही सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूने देहावर येऊन जीवन कसं जगायचं ह्याचे मार्गदर्शन जीवनविद्या करते. म्हणून हा एक फरक आहे. कारण अध्यात्मविद्येमध्ये फक्त दिव्य स्वरूपाच्या अंगाने सगळं मार्गदर्शन केलं जातं आणि तिथे कसं रममाण व्हायचं ह्याचंही मार्गदर्शन केलं जातं. पण जीवनविद्येमध्ये अध्यात्मविद्या आत्मसात करून व्यावहारिक ज्ञानाने किंवा प्रापंचिक अंगाने आपण कसं जीवन जगलं पाहिजे ह्याचंही मार्गदर्शन करतं आणि म्हणून तिथे थोडीशी व्यापकता जास्त येते. आणि हा एक फरक आहे आणि हा मुख्य फरक आहे. बाकी सगळं जे काही सांगितलं जातं ते सर्वत्र सांगितलं जातं तेच. आणि म्हणून अध्यात्मविद्याचा ज्यावेळेला आग्रह केला जातो त्यावेळेला मी कोण आहे हे सांगत असताना देहाचं महात्म्य अतिशय कमीसा केलं जातं आणि हे अतिशय कमी केल्यामुळे देह म्हणजे आत्म्याचा पिंजरा म्हणा किंवा परमात्म्याच्या आड येणारा धोंडा अशा पद्धतीने काही वेळेला वर्णन केलं जातं. जीवनविद्येला ते मान्य नाही आहे. किंबहुना वस्तुस्थिती आहे शरीर आहे म्हणून अध्यात्मविद्येचं ज्ञान आत्मसात करता येतं. जर शरीरच नसेल तर अध्यात्मविद्येचं ज्ञान आत्मसात करताच येणार म्हणजे मानवी देह ह्या अंगाने म्हटलं तर. म्हणून मानवी देहाचं जे महात्म्य आहे ते जीवनविद्या आवर्जून सांगते. शरीर आहे म्हणून सर्व आहे आणि शरीर नसेल तर काहीही नसेल. म्हणजे शरीर असल्यामुळे जाणीवपूर्वक जे ज्ञान संपादन आपण करू शकतो मानवी शरीर म्हणतो आपण मानवी मेंदू तो महत्त्वाचं म्हटलं तर हा मानवी मेंदू म्हणजे जसं शरीर डिवाइन कॉम्प्युटर असं सांगितलं जातं तसं त्याहूनही सुपर कॉम्प्युटर म्हणजे हा मानवी देह आहे डिवाइन सुपर कॉम्प्युटर की ते जर नसेल तर अध्यात्मविद्याही समजवली जाणार नाही किंवा ऐकली जाणार नाही किंवा व्यावहारिक ज्ञान किंवा प्रापंचिक ज्ञानही तिथून मिळणार नाही. म्हणून शरीर महात्म्य आहे ते शरीराचंही महत्त्व आहे. म्हणून ह्या दोन्ही अंगाने जीवनविद्या नेमकं कसं जीवन जगायचं ते आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. म्हणजे जीवन जगण्याच्या दृष्टीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतात. म्हणून इथे हा महत्त्वाचा फरक आपण फक्त समजावून सांगितला की इथे दोन्ही ज्ञान तितकी श्रेष्ठ आहेत. कोण छोटा आहे आणि कोण मोठा आहे हा भाग तिथे येत नाही. लक्षात घ्या. इथे मी कोण आहे हे म्हणत असताना जो मी आहे असं जे आपल्याला वाटतं की प्रत्येकजण स्वतःच्या देहाच्या अपेक्षेत जीवन जगत असताना देहभावातून जगातली सर्व माणसं बहुतांशी जगत असतात. आता देहभावातून जीवन जगतात म्हणजे नेमकं कारण कोण जीवन जगतं देहभावातून असा प्रश्न पडतो. त्यामुळे शरीर आणि शरीर ज्याद्वारे चालवलं जातं ती जाणीव सोप्या भाषा आपण त्याला मन म्हणतो पण खरं शास्त्रशुद्ध भाषेत किंवा जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून ही जी जाणीव आहे ही जाणीव शरीरातून सतत कार्यरत असते आणि शरीरातून कार्यरत असल्यामुळे सतत मानवी देहाच्या अपेक्षा ही जाणीव जाणत असते ज्ञान गोळा करत असते आणि त्या विशिष्ट ज्ञानातून ती जीवन जगत असते. पण हे जीवन जगत असताना स्वतःची ओळख तिथे जीवभावामुळे अशी धरली जाते. कोणी शिकवलेला नाही जीवभाव हा सहज आहे. काय जीवभाव सहज आहे की देह म्हणजे मी हा भाव तिथे असतो आणि देह मी म्हटल्यानंतर की देहाच्या अपेक्षेत मी देहाला लावलेलं नाव माझं किंवा देहाच्या अपेक्षा असलेली नाती गोती किंवा देहाच्या अपेक्षा असलेल्या भावना धारणा हे सगळं मिळून मी आहे. इथे देह मी नव्हे म्हटलं की लगेच अध्यात्मविद्या सुरू झाली असं नव्हे. लक्षात ठेवायचं.
बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी देह नाही असं म्हटलं की सुरू झालं की मी देह नाही तर मी तिथे असतोच. कोण मी असतो? मी देह म्हणणारी ही जाणीव तिथे सतत असते. मग तसं ते भाव तसंच असतो. म्हणून मी देह नाही म्हटल्यानंतर पुढे नेमकं काय करायचं हे परत लक्षात येत नाही. आणि म्हणून महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, इथे मीपणा कमी व्हायला हवा. म्हणजे नेमकं काय कमी व्हायला हवं? तर मीपणा कमी व्हायला मी म्हणताना मीच्या अंगाने आपल्या ठिकाणी ज्या भावना आहेत, धारणा आहेत, कल्पना आहेत, हे सर्व आपल्याला बाजूला करता आलं पाहिजे. आणि हे सर्व बाजूला करणंच कठीण आहे. म्हणून मीपणा जात नाही किंवा अहंकार जात नाही असं म्हटलं जातं. त्याचं कारण ते आहे की इथे मी म्हटल्यानंतर देहाला ठेवलेलं नाव मी हे पहिलं येतं. दुसरं देहाच्या अपेक्षेत मग आई वडील भाऊ बहीण काका मामा ही नाती गोती येतात. त्याचबरोबर मग मित्रमंडळी किंवा आजूबाजूची सगळी लोक, सगळ्या देहाच्या अपेक्षेत आपण सर्वांकडे पाहत असतो. आणि देह भावातून पाहतो. म्हणजे आपण देहाच्या अपेक्षा ज्या आपल्या ठिकाणी संस्कारातून ज्या भावना धारणा धारण केलेल्या आहेत आणि त्याच्यातूनच आपण सगळं जीवन जगत असतो. आणि ह्या सगळ्या भावना धारणांचं गाठोडं आपल्याला बाजूला करायचं. नुसतं मी बाजूला करतो की देह मी नव्हे म्हटलं की झालं असं नव्हे, हे परत लक्षात ठेवायचं. म्हणजे मीपणा कमी व्हायला हवा असेल तर हा मीपणा कमी होण्यासाठी आपल्या ठिकाणी जे नाव आहेत तेही मी नव्हे. नाव देहाच्या अपेक्षा मी फक्त देहापुरते आहे ही भावनाही नव्हे. म्हणजे सगळं बाजूला काय करायचं? मग माझं माझं म्हणून जे मला वाटतं ते माझं माझं म्हणून काहीच नाहीये. म्हणजे असं करायचं मग जीवन कसं जगायचं असा खरा प्रश्न पडेल. पण आपल्याला इतकी जी सवय लागलेली असते की ह्याशिवाय आपलं जीवन जगताच येणार नाही, तसं काही नसतं. लक्षात ठेवायचं की इथे नाव बदललं तरी मी म्हणून आपण जीवन जगू शकतो. नाव बदललं आपलं, मग नाव तुम्हाला उलटं कोणी बलतं ठेवलं तरी काय फरक पडतो का? नाही पडत. नाती गोती ही आपण भावनेतून धरलेली असतात. आणि त्या भावनेतून धरल्यामुळे आता एखाद्याबरोबर आपल्याला जमलं नाही तर तू माझा भाऊ नाही, मी तुझी बहीण नाही वगैरे सगळं होतं की नाही. कधी कधी भांडण टंटे होतात त्याच्यामुळे. आणि तरीसुद्धा माणूस जीवन जगतो. लक्षात घ्या. म्हणजे आपण ज्या वेळेला या समाजात राहत असतो त्यामुळे समाजाच्या अपेक्षेत ज्या अनेक इष्ट आणि अनिष्ट भावना आपल्याकडे भरून राहिलेल्या असतात आणि तेच म्हणजे आपलं जीवन असं आपल्याला जे वाटत असतं ते आपल्याला सगळं बाजूला करायचं आहे. आता हे सगळं बाजूला करायचं कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण मी म्हणायचं नाही हा पहिलाच झाला. मी म्हटलं की सगळं येणार, कारण हे आपल्या अंतर्मनात पक्का झालेलं. मी म्हटलं की नुसतं मी नावापुरती नसतो, मग सगळ्या माझ्या भावना धारणा कल्पना ह्या सगळ्या तिथे असतात आणि त्या सगळ्या मला बाजूला करायच्या असतं. तर नेमकं काय केलं पाहिजे? ते इथे आपण जीवन कसं जगतो हे पाहिलं पाहिजे की आपली जी जीवन जगण्याची म्हणजे सर्वसाधारण सगळ्या जगातील सर्व माणसांची जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला लक्षात घेता येईल की आपण सतत पाहत असतो. पाहणं आपल्याकडे सतत चाललं असतं. पाहण्यातून अनेक गोष्टी आपण जाणतो. जाणण्यातून त्या अनेक गोष्टींबद्दल योग्य अयोग्य असं चिंतन आपण करत असतो. म्हणजे चिंतन करतो आणि त्या चिंतनातून आपल्या ठिकाणी कर्तेपण येतं, म्हणजे कर्म करतो आणि त्या करणेपणातून आपल्या वाट्याला भोग येतात. असं आपलं जीवन आहे. म्हणून इथे दृष्टा, ज्ञाता, ध्याता, कर्ता आणि भोगता या 5 स्टेप्स आहेत. म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनात ह्या 5 स्टेप असतात पण त्याच्यात ते लक्षात येत नाही. म्हणून ही जी जाणीव आहे ही जाणीव प्रथम डोळ्यातून पाहते म्हणजे व्यापते. लक्षात घ्या. जसं काळोखामध्ये आपण जर एखादा टॉर्च ऑन केला म्हणजे टॉर्चवर प्रकाश, विजेरीचा प्रकाश समोरच्या ठिकाणी प्रकाश बाहेर असत ऑन केलं, विजेरीचा प्रकाश पाडला तर काय होतं? तो प्रकाश एखाद्या वस्तूवर व्यापतो आणि त्यावेळेस तिथे न दिसणारी वस्तू दिसते. लक्षात घ्या. तसंच हे जो
पाहणारी जाणीव आहे, म्हणजे हा पाहणारा म्हणतो आपण त्याला, दृष्टा. तो दृष्टा आपला आत्मप्रकाश समोरच्या वस्तूवर व्यापतो आणि त्यावेळेला ज्या वस्तूला तो व्यापतो ती वस्तू त्याला दिसते. अर्थात त्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते. म्हणून आपलं जे पाहणं आहे ते पाहणं म्हणजे त्या टॉर्चचा प्रकाश, टॉर्च जशी फिरवली जिथे जिथे प्रकाश जाईल तिथे ते प्रकाश जिथे जिथे व्यापतो ते दिसतं. तसंच आपली दृष्टी जिथे जिथे जाते, ज्या ज्या गोष्टीला व्यापते ती पाहते. म्हणून तिथे पाहणं पहिले. तर पाहिल्यानंतर त्या जे जे आपण पाहतो म्हणजे जे दिसतं ते जाणतो आपण. म्हणजे त्याची ओळख आपण आपल्या ठिकाणी धरतो की ही वस्तू अशी आहे, चांगली आहे की वाईट आहे की काळी आहे की गोरी आहे, रंगबिरंग सगळ्या रंगा रूपाच्या अंगाने ते जाणणं होतं नेमकं काय. ते जाणल्यानंतर तिसरी स्टेप आपल्याकडे चालू होते की तिच्याबद्दल चांगलं आणि वाईट, योग्य अयोग्य, हवं नको ह्या अंगाने चिंतन होतं. आणि म्हणून ते चिंतन होतं आणि त्या चिंतनातून मग प्रत्यक्ष आपण कृती करायला जातो. मग तिथून विचार उच्चार आचाराच्या अंगांची कृती सुरू होते आणि ह्या कृतीतून त्या कर्माचं फळ कर्मात, ह्या अपेक्षा ह्या अंगाने, ह्या न्याय नियमाप्रमाणे आपल्या वाट्याला सुखदुःखाचे भोग येत असतात. आणि म्हणून क्षणोक्षणी आपल्याकडे हे होत असतं, पण आपल्याला त्याचा पत्ता नसतो, कारण आपणच आपल्याला ओळखत नाही. लक्षात घ्यायचं की आपण मी म्हटलं मी असं एवढं असं बघतो म्हणून याच्या 5 स्टेप सांगितलंय की दृष्टा आहे, दृष्टाचा नंतर तो ज्ञाता होतो, ज्ञाताचा ध्याता होतो, ध्याताचा कर्ता होतो आणि कर्ताचा भोगता होतो. म्हणून क्षणाक्षणात आपल्याला मनाचं काही मिळालं की खुश होतो. मग खुश झाला म्हणजे तो भोग घेतला आपण खुशीचा. जरासं मनाच्या विरोधात निराश होतो, मग ती निराशेचा भोग घेतला. मग तिथे दुःखाचा भोग आणि सुखाचा भोग असं सगळं चालू असतं. म्हणून कधी आपण चांगल्या मूडमध्ये असतो, सगळं मनासारख्या गोष्टी आल्या की सगळे चांगले मूड येतात. मनाच्या विरुद्ध गेले की आपले मूड बदलायला लागतात. म्हणून क्षणाक्षणाला होतं. जरासं मनाच्या विरुद्ध कोणतरी काहीतरी केलं किंवा काहीतरी घडलं तरी सुद्धा आपल्या भावना तिथून चालत. म्हणून भावनेतून माणूस पाहतो पण तिथे त्यामागे भावना असतात आणि त्या भावनेच्या मागे भाव असतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे सूक्ष्म अंगात जर आपण विचार केला की आपलं जीवन कसं चाललंय, तर भाव काय असतो? मी देह आहे हा भाव आहे. म्हणजे देहापुरती मी हा भाव कोणाकडे असतो? ह्या जाणणारं जे तत्व आहे, म्हणजे त्याला जाणीव म्हणतो. जाणणे पण जिथून चालू होतं, पाहणे पण जिथून चालू होतं, ते जे जाणणे पण आहे त्या जाणीवेने आपण देहापुरतीच आहोत आणि देह आहे म्हणून मी आहे हा जो भाव आहे. आणि त्यामुळे मृत्यूची जी भीती आहे माणसाला, त्याचं खरं कारण देह म्हणजेच माझं जीवन असं प्रत्येक माणसाला वाटत असतं. आणि त्यामुळे मरण पावला तर नेमकं काय होतं, तर देह बाजूला होतो आणि ती जाणीव त्या देहापासून वेगळी होते, म्हणून त्याला मृत्यू म्हणतो आपण. आणि देह आणि जाणीव दोन वेगळ्या होतात एकमेकापासून, तेव्हा जाणीवेचा परत प्रवास चालू होतो दुसऱ्या देहाच्या अंगाने, की दुसऱ्या देहाची निर्मिती परत जाणीवेकडनंच होते आणि त्या देहातून तिचं परत कार्य चालू असतं. म्हणजे ही जाणीव सतत चालू राहते. देह मात्र म्हणजे देह हा पंचमहाभूतांचा असल्यामुळे त्याचं परत डिकम्पोजिशन होतं आणि सगळं पंचमहातत्व पंचमहातत्वात विलीन होतं. असं आपलं जीवन म्हणजे आपण फक्त आता देहापुरती आहात तेवढंच आपलं जीवन आहे असं बऱ्याच लोकांना वाटत असतं, किंवा देहभावामुळे ते तेवढंच खरं आहे बाकीचं सगळं खोटं आहे असं बऱ्याच लोकांना म्हणतात. आणि बऱ्याच लोकांना असं एक म्हणणं असतं की मरणानंतर काही जीवन नाही असे म्हणणारे लोक आहेत. म्हणजे निघणारे तत्वज्ञान त्या त्या पद्धतीने म्हणलं की माणूस मेला की संपला, तर मग पुढे काय बघायचं नाही. कारण इथे मृत्यू ही अशी गोष्ट आहे की तिच्याबद्दल कोणताही पुरावा देता येत नाही. मेल्यानंतर कुठे जातो, कुठे गेलाय सांगता येत नाही. त्यामुळे पुनर्जन्म आहे की नाही ह्याच्यावरही बरेच वादविवाद सगळीकडे चाललेले असतात. म्हणून इथे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की जर मरण पावलं आणि देहाचं सगळं जीवन संपलं म्हटलं तर तुम्ही खाओ पिओ मौज करू असं चालू आहे. म्हणून तिथे आपल्याला चक्रवाक म्हणून मोठे साधू पुरुष होऊन गेले
पण ते हे सांगा, खाऊ पिऊ मजा कर. काय 4 वाघ, सॉरी चक्रवाक नाही, 4 वाघ. 4 वाघ म्हणून. आणि त्यालाही त्यावेळेला ऋषीमुनीने मान्यता दिली. असं पण नाही म्हटलं काय काहीतरी मूर्खासारखं बोलतो असं नाही, कारण त्याने पण प्रूव्ह करून दाखवा कुठे काय. त्यांनी सांगितलं मला दिसतं ते मी मान्य करेन, नाही दिसायला मला मान्य नाही. पण त्यामुळे माणसाच्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. तो खाईल पिईल मौज करेल. म्हणजे जे आता काही लोक असतात की अगदी वाटेल तसे जीवन जगतात, त्याला समाजाचं विमाजाचं काही पडलेलं नसतं. पैसे आहेत तर मौज मजा करून उडाउडी करून काही कशाही पद्धतीने पैसा मिळवणं वगैरे असं सगळं चालेल. म्हणून इथे जीवनाला अशासाठी आपलं जीवन निर्माण झालं आहे असं नाही. म्हणजे आनंदासाठी जीवन आहे, पण चंगळ मंगळ करून वाटेल तसं जीवन जगण्यासाठी जीवन नाही, हे आपल्या ऋषीमुनींनी व्यवस्थित समजून घेतलंय. आणि म्हणून अध्यात्मविद्या ही तिथे सुरू झाली की ही जी जाणीवेचा हा प्रवास आहे हे परत लागेल त्याला तिथे. त्यावेळेला आता ही जाणीव हा शब्द जीवनविद्येचा आहे खरं सांगायचं. अध्यात्मविद्येमध्ये आत्मा हा शब्द वापरला जातो. मग आत्मा, ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा असे हे शब्द वापरले जातात. पण हे शब्द खरं ह्या जाणीवेलाच वापरले जातात. कारण आत्मा म्हटल्यानंतर पुढे आत्मविद्या म्हणताना आत्मा म्हणजे आपण असा त्याचा अर्थ. आणि आपण कोण म्हणतं, ही जाणीव म्हणते. म्हणून थोडंसं इथे ते थोडासा फरक आहे. पण आपल्याला जर गोंधळ होता कामा नये. तर आत्मा म्हणजे नेमकं काय, ज्याच्याद्वारे हे जीवन चाललेलं आहे ते. ज्याच्याद्वारे जीवन चाललंय म्हणजे नेमकं कोणाच्याद्वारे जीवन चाललंय, ते जाणीवेच्याद्वारे. आपण सगळं पाहतो, ऐकतो, बोलतो, चालतो, जे आपण करतो आहोत हे शरीर करत नाही, आपण करतो. म्हणजे आपण कोण करतो, ही जाणीव म्हणजे जे आहे तत्व ते आपण आहोत. आणि ह्या जाणीवर जे संस्कार होतात त्या संस्काराप्रमाणे ही जाणीव जीवन जगत असते. लहानपणापासून जे संस्कार होतात आणि ह्या संस्कारातून ही जाणीव जीवनाकडे की विश्वाकडे पाहते आणि त्या पद्धतीनेच ती जीवन जगत असते, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून ह्या जाणीवेची जेवढी सुधारणा होईल तेवढं आपल्या जीवनाचं म्हणजे जीवनाची जी पातळी आहे की जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती अधिक वरच्या लेवलला जाईल. लक्षात ठेवा की इथे ही जाणीव फक्त देहापुरती नाही आहे. ती जाणीव आणि परमेश्वरी शक्ती ज्याला आपण म्हणतो की जे अनंत स्वरूप ज्याला म्हणतो, त्या अनंत स्वरूपाने आपला तिथे संबंध आहे. हा संबंध कसा आहे तर अनंत स्वरूप परमेश्वरी शक्ती ज्याला आपण म्हणतो ती मुळात निर्गुण निराकार आहे. तीच थोडीशी तिच्या ठिकाणी जे नियंत्रण करण्याची पद्धत येते तेव्हा ती सगुण निराकार म्हणून जाणणं म्हणजे आहेपणाचं ते भान घेतलं गेलं त्यावेळी ती शक्ती सगुण निराकार. आणि त्याच शक्तीला आपला बोध व्हावा म्हणून त्या शक्तीतून ती अनंत रूपाने प्रगट झाली, जाणीवपूर्वक जाणण्यासाठी, म्हणजे सगुण साकार झाली. आता ही जी सगुण साकार झाली म्हणतो ते आपण म्हणजे विश्वामधील प्रत्येक रूप मध्ये पशुचं असेल, पक्ष्यांचं असेल, जिथे जाणणं चालू आहे ते सगुण साकार रूप आहे. कोणाचं, त्या मुळात निर्गुण निराकार स्वरूप जे आहे त्याचं. म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपाचं स्फुरण म्हणजे जाणीव. आणि ही जाणीव देहातून कार्य होते तेव्हा ती सगुण साकार होते आणि तीच पुन्हा जाणायलाच लागते. म्हणजे जाणणं हे मुळापासून हा स्वभाव आहे ह्या शक्तीचा. आणि त्यामुळे सतत आपण जाणत असतो, काहीतरी आपल्याला हवं असतं. तर प्रत्येक आपल्या आवडीनिवडीप्रमाणे जाणतो एवढाच काय तो फरक असतो. पण जीवनाच्या अंगाने जेव्हा आपल्याला हे जीवन जगायचं असं आपण म्हणत असतो त्यावेळेला ह्या जाणीवेला आपलं मूळ स्वरूप समजून घेता आलं पाहिजे. म्हणून मूळ स्वरूप समजून घेण्यासाठी हे मार्गदर्शन जीवनविद्या करते की इथे ही जाणीव आणि हे शरीर आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. आणि म्हणून मी म्हणायचं नाही असा पहिला एक बोध आपण मुद्दाहून धरला आहे. कारण मी म्हटलं की आपलं जे जाणीव म्हटलं की तिथे बहिर्मन अंतर्मन शरीराच्या अपेक्षेत ही जाणीव बहिर्मन आणि अंतर्मन ह्याद्वारे कार्यरत असते. अंतर्मन म्हणजे मूळ नेणू स्वरूप आणि बहिर्मन म्हणजे जाणीवपूर्वक जाणणारं त्याचंच रूप. तर दोन्ही गोष्टी शरीराची अपेक्षा, जोपर्यंत शरीर आहे
तोपर्यंत ही मुळात नेणीव स्वरूप असलेली जाणीव शरीराच्या द्वारे जाणीवपूर्वक जाणते, आणि ज्या वेळेला शरीर बाजूला होतं तेव्हा ही जाणीवपूर्वक जाणणारी जाणीव नेणीव स्वरूपाची एकरूप होते. मग तिथे परत वेगळं जाणीवपूर्वक जाणलं जातं. म्हणून कुठे गेलं काय गेलं कळत नाही. मी उदाहरण दिलं तर तुमच्या लक्षात येईल की फुगे आहेत, फुग्यामध्ये हवा आहे, पण फुगा फोडला तर काय जाईल? हवा गेली, कुठे जाणार? हवेत जाते. हवा हवेत जाते. तशी अनंत स्वरूपाचा हा सागर आहे जाणीवेचा. त्या अनंत स्वरूपामध्ये ह्या शरीराचा फुगा फुटला तर ती जाणीव त्या स्वरूपाशी एकरूप होते. पण ती स्वरूपाशी एकरूप झाली म्हणजे तिथे सगळं मिसळलं संपलं असं नाही. परत लक्षात ठेवायचं, जे जे संस्कार घेऊन ती जाणीव बाजूला झाली आहे त्या संस्काराच्या अंगाने परत ती नवीन देह धारण करते आणि त्या देहातून परत तिचं जीवन चालू होतं. म्हणून जीवनामध्ये संस्कार म्हणजे सुसंस्कार अतिशय महत्वाचे आहेत. इथे जितके कुसंस्कार जाणीवेवर होतील तितकं जाणीवेचं जीवन गढूळ होईल, आणि जितके सुसंस्कार आपल्याकडे चांगले असतील, अधिकाधिक असतील, तितकं आपलं जीवन आपण अधिक उच्च स्तरावर जीवन जगू शकतो. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणून सगळं जीवन हे ह्या जाणीवेचं आहे. पण आता जाणीवेचं आहे म्हणजे पुन्हा काय आहे म्हणजे लक्षात घ्या. एक 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 आपल्याला पॉईंट्स लक्षात घेतील तेव्हा म्हणजे अनंत स्वरूप आहे त्याला आपण चैतन्य स्वरूप म्हणतो. दुसऱ्या भाषेत चैतन्य म्हणजे चित अधिक अन्य म्हणजे चैतन्य. चित म्हणजे चित्त आणि सत आणि आनंद हे दोन्ही म्हणून आहे ते सच्चिदानंद म्हणजे चैतन्य असा त्याचा अर्थ असतो. म्हणून हे जे चैतन्य स्वरूप आहे ते चैतन्य स्वरूप स्वतःच्या ठिकाणी स्फुरतं तर ते जाणीव रूपाने स्फुरतं, आणि जाणीव रूपाने जे स्फुरतं ते देहाच्या द्वारे जीवन जगायला लागतं. म्हणून हा जो अनंत काळापासून म्हणजे कधी सुरू झालं हे काहीतरी सांगता येत नाही. कधीतरी सुरू झालेलं आहे नक्की, पण ते अनादी आहे आणि कधीपर्यंत चालणार सांगता येत नाही, कारण ते अनंत आहे. म्हणून ते अनादी आणि अनंत आहे असं त्याचं वर्णन केलं जातं. म्हणून जे हे मुळात अनंत स्वरूप आहे त्या अनंत स्वरूपाची ही जाणीव आहे. परत लक्षात घ्या की मागे गेल्याशिवाय कळणार नाही आपल्याला नेमकं काय. अनंत स्वरूपाची ही जाणीव आहे आणि ही जाणीव स्वतःला आता मी देह म्हणते. म्हणजे किती गोंधळ केला तिने बघा. आता कोणी केला ह्या जाणीवेच केला, तिला कोणी शिकवायला आलं. ती जन्मताच जीवाभावातून आली, म्हणजे मी देहभावातून जीवन जगायला लागली आणि त्यामुळे जीवन जगण्याची सगळी पद्धत चुकायला लागली. त्यामुळे महाराज नेहमी म्हणायचे की आजचा एक घ्यायला गणितात जर विसरला तर सगळं गणित चुकतं. तसं हा आजचा एक आहे. आजचा एक काय ही मुळात जाणीव त्या अनंत स्वरूपाचंच पूर्ण म्हणजे अनंत स्वरूपच जाणीव रूपाने प्रगट आहे. अनंत स्वरूप म्हणजे चैतन्य स्वरूप जाणीव रूपाने प्रगट आहे आणि ही जाणीव देहाच्या द्वारे कार्यरत आहे. हे असं आपलं हे जीवन चाललेलं आहे. आणि त्यामुळे इथे ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ह्या जाणीवेला आपण कोण आहोत हे स्मरण असलं पाहिजे. ते स्मरण नसल्यामुळे ती मी देह की मी अमुक तमुक की मी हिंदू मी मुसलमान मी ख्रिश्चन की मी भारतीय मी अमेरिकन की मी चायनीज ह्या सगळ्या धारणा आहेत. आता तुम्ही मला भारत देश हा नाव कोणी दिलं? माणसाने दिलं ना. आता आपण मुंबईत राहतो म्हणजे नेमकं कुठं राहतो? पृथ्वीवरच राहतो ना. त्या जागेला आपण नाव दिलं मुंबई तर मग आपण अभिमान आम्ही मुंबईचे आहोत. आली कल्पना कशी येते, भावना कशी, आम्ही एक जातीचे आहेत, आम्ही हिंदू आहोत की आम्ही मुसलमान आहोत, ह्या सगळ्या कल्पना आहेत खरं सांगायचं तर. पण त्या कल्पनेतच आपण इतके गुंतलेलो आहोत की त्याच्यात आपण बाहेरच पडत नाही. त्याच्यातून द्वेष मत्सर किंवा भांडण तंटे सगळं चाललेलं ते तिथून चाललंय. म्हणून म्हटलं की भावना धारणेतून सुटका व्हायला पाहिजे आपल्याला की आपण कोण आहोत. असं म्हटलं तर तिथे शंकराचार्यांनी सांगितलं मी आकाश नाही, मी वायू नाही, मी तेज नाही, मी असं सगळं सांगितलंय की मी मन नाही, मी चित्त नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही. म्हणजे एक नेमकं काय आहे आता त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. हे मी कोणी नाही म्हटलं तर आणि दुसऱ्या बाजून आपण काय म्हणतो ह्या चैतन्य स्वरूपाशिवाय जगात दुसरं काहीच नाही आहे. जे जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. दोन्ही बाजू आहेत. आता हे नेमकं समजायला की मी हे नाही ते नाही जे ते सांगतात तर त्याचा नेमका अर्थ काय आहे
तर ह्या सगळे जे आपले भाव आपण धारण केलेले आहेत ते भाव आपल्याला म्हणजे आपली भावना त्या आपण वाहतो ती आपल्याला बाजूला केली पाहिजे. की इथे मी जे जे दिसतं त्याला दृश्य जगत म्हणतात. दृश्य जगत म्हणजे काय? जे जे आपल्याला दिसतं, डोळ्याला दिसतं किंवा इतर ज्ञानेंद्रियाच्या द्वारे त्याचं अस्तित्व कळतं, त्या सर्व वस्तू म्हणजे दृश्य जगत आहेत. आणि ज्याला कळतं ते अदृश्य जगत म्हणजे दृष्टा जगत आहे. कळलं मी काय म्हणतोय? लक्षात घे. जे जे दिसतं ते सगळं दृश्य जगत आहे आणि ज्याला दिसतं तो दृष्टा म्हणजे ते अदृश्य जगत. तो दिसत नाही, तो अदृश्य आहे, तो कधी दिसणार नाही. म्हणून आपण आपल्याला कधी दिसणार नाही. लक्षात घ्या, आपण दृष्टा आहोत. तुम्ही किती बघा, आरशात बघता, काय बघता? शरीर बघता, स्वतःला बघू शकत नाही. किती इकडून बघा तिकडून बघा, किती बघा, किती बैरकोर भिंग लावली की त्या आरशामध्ये आणि बघितलं तरी दिसेल ते फक्त शरीर दिसेल, कारण शरीर हे दृश्य आहे. आणि जे जे दृश्य आहे ते अशाश्वत आहे. म्हणजे शंकराचार्यांनी तो सिद्धांत मांडलाय ना की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आपण वेगळा अर्थ लावतो सगळे. इथे जग म्हणजे जे जे दृश्य जगत आहे ते शाश्वत नाही, मिथ्या आहे. म्हणजे ते काही काळासाठी आहे आणि काही काळासाठी नाही. त्याच अंगाने जनक राजाची गोष्ट सांगितली जाते. जनक राजाला एक स्वप्न पडलं. राजा म्हणूनच तो स्वप्न होता आणि सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी वगैरे त्याने त्या स्वप्नामध्ये खूप पाहिल्या. आणि सकाळी नंतर जागा झाला तर अरे हे तर स्वप्न होतं. समोर परत जागा झालं, सगळा तो राजाच होता. राजेपणाचं सगळे त्याला भोग होते, सगळं चाललं होतं. मग तो सगळ्यांना प्रश्न विचारला, जे मी स्वप्नात पाहिलं ते सत्य आहे की आता पाहतो ते सत्य आहे? आता हे दोन्हीकडे सत्य, तर कोणाला धड उत्तर, कोण म्हणतं हे सत्य, कोण म्हणतं ते सत्य, असं म्हणत. तर अष्टवक्र महाराज तिथे आल्यावर त्यांनी प्रश्न विचारला, मी असं स्वप्न पाहिलं आणि स्वप्नात मी आनंदी होतो, असं काय वाईट होतं असं पण म्हणाल नाही, की वाईट स्वप्न पडलं असं नाही. पण जे स्वप्न पडलं ते स्वप्नामध्ये जे ते सत्य आहे की मी आता जागा आहे आणि जागेपणात जे पाहतो अनुभव ते सत्य आहे. अष्टवक्र महाराज दोन्ही असत्य. तेव्हा असं कसं? दृश्य जगत जे जे असत्य म्हणजे ते शाश्वत नाही, परमनंट नाही. तुम्ही म्हणाल आज मी आहे, काही दिवसांनी तू मी आहे म्हणणारा दिसणार नाही. आलं लक्षात? म्हणजे इथे नेमकं काय लक्षात ठेवायचं? जे जे दृश्य जगत आहे ते काही काळासाठी राहतं, काही काळानंतर तिथे परिवर्तन आहे. जीवनविद्या त्याला परिवर्तनशीलता म्हणते. म्हणून मिथ्या नाही म्हणत. म्हणजे इथे पॉझिटिव्हली कसं पाहायचं, जीवनविद्याचा जे फरक आहे ना ते सांगतो. ते जीवनविद्याने सांगितलं हे मिथ्या नाही म्हणायचं, ते परिवर्तनशील आहे. म्हणजे जग हे नित्य सत्य नित्य नूतन आहे, म्हणजे परिवर्तनशील आहे. अध्यात्मविद्येमध्ये सांगितलं जग हे मिथ्या आहे. पाहण्याची फक्त दृष्टी आहे, एकच सांगते. जीवनविद्या तेच सांगते, पण ती कशी सांगते? पॉझिटिव्हली सांगते की परिवर्तन बदलणार आहे. आपलं शरीर सतत बदलतं. आपण लहान होतो तेव्हा कसे होतो, थोडे तरुण झालं तर कसे दिसतोय. तुम्ही जर तरुणपणाचा आपला फोटो बघायला बरं वाटतं ना, किती छान होतो आपण. पण ते परिवर्तनशील आहे. म्हणून देहाच्या सौंदर्याचा कोणी अभिमान जर बाळगत असेल तर ते काही खरं नाही. 10 वर्षांनी बघा काय होईल ते, लगेच कळत नाही. पण 10 वर्षांनी बदल हा आहेच. म्हणून बदलणारं दृश्य जगत आहे. आणि सतत जे आहे, सतत, आता हा सतत बघा, जे बदलत नाही, जे सतत असतं तो दृष्ट आहे. म्हणजे लहानपणी सुद्धा आपण जे फोटो पाहिले, आपल्या 5 वर्षाचा फोटो दाखवला, आपण 10 वर्षाचा दाखवला, 25 वर्षाचा दाखवला, 30 वर्षाचा दाखवला, आता 50 वर्ष किंवा 60 वर्षाचे दाखवलं. हे सगळे फोटो समोर ठेवले आणि त्याला हा कोण? मी आहे. 10व्या वर्षी पण मीच आहे हो, पण 25व्या वर्षात तो पण मीच, आणि 60व्या वर्षी पण मी. म्हणजे हा मी सतत आहे, मी बदलत नाही. शरीर बदलली, शरीरामध्ये आकार बदलले, रंग बदलला, म्हणजे जो काही फरक आहे तो पाहिला. म्हणजे दृश्य जगत हे परिवर्तनशील आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे वाईट आहे चांगलं आहे हा याच्यात अडकायचं नाही. जीवनविद्या प्रत्येक गोष्टी पॉझिटिव्हली कशी पाहिजे ते शिकवते. आणि त्यामुळे जीवनविद्याने सांगितलं जे जे आहे ते नित्य नूतन आहे, सत्य आहे. म्हणजे त्याचं महात्म्य कळेल.
अध्यात्मविद्यामध्ये परिवर्तनशील मिथ्या आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नका असं सांगितलं गेलं. त्यामुळे देहाकडे दुर्लक्ष करा. देह हा प्रारब्धावर सोडा. लक्षात घ्या, देह हा प्रारब्धावर सोडायचा आणि फक्त परमेश्वराचं सतत त्यासाठी प्रयत्नशील राहा. जीवनविद्या सांगते देहाची पण काळजी घ्या, त्याला प्रारब्धावर नाही सोडायचं. तो देहाची जर काळजी नाही घेतली तर त्यामुळे बरेच संत महात्म्यांचं जर जीवन आपण पाहिलं पूर्वीच्या काळात, तर बरेच संत महात्मे नंतर आजारी असलेले आपल्या लक्षात येतात. काही ना काही त्यांच्या मागे आजार येतो. सगळे संत महात्मे त्यामुळे एवढं ज्ञान घेताना आजार का? कारण विचार केला देव बरोबर नाही. जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार. म्हणजे अगदी परमहंस म्हणणारे रामकृष्ण परमहंस त्यालाही आजार झाला. अगदी निसर्गदत्त अध्यात्मावर आत्मतत्वाच्याच अंगाने बोलणारे त्यांनाही आजार झाला. कारण देहाची काळजी जशी घेतली पाहिजे तशी घेतली गेली नाही, हे सत्य आहे. जीवनविद्याने हे अधोरेखित केलं. कारण देहाची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे. देहाकडे तुम्ही जितक्या अनिष्ट नजरेने किंवा नकारात्मक दृष्टीने पाहाल तसं देहावर त्याचा परिणाम होतो. कारण ही पाहणारी जाणीव दिव्य आहे. लक्षात, ती जसा विचार करते तसं घडतं. म्हणून जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार घालतो, त्याला महत्व आहे. म्हणून देहाकडे सुद्धा दिव्यत्वाच्याच भावनेने पाहता आलं. कारण देह सुद्धा ह्या चैतन्य स्वरूपातून निर्माण झाला. तो काही काळासाठी असो दे, पण तो आहे म्हणून जीवनाचा आनंद आहे. लक्षात घ्या, देह नसेल तर जीवनाचा आनंद काय? आता तुम्ही म्हणा आपला देह नसला तर आपण आनंदात राहू, असे बऱ्याच लोकांना. म्हणून जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष. याचा अर्थ काय? देहाच्या अपेक्षेत ही सुखदुःख काही राहत नाही. पण जीवन जगणंच होणार नाही तर सुखदुःखाचं काय आलं? कळलं ना? म्हणून देह हवा. म्हणजे जीवनविद्या म्हणते की पुन्हा पुन्हा आपला जन्म हवा. पण तो कसा हवा? आनंदाने जगण्यासाठी हवा. ज्ञानातून आपल्याला हे जीवन जगता येतं की देहाने काहीच वाईट केलं नव्हतं. देहामुळे जसं महाराज नेहमी म्हणायचे, नुसतं सोन्याची वीट एखाद्या स्त्रीला म्हटलं घे 5 किलोची वीट गळ्यात बांधणार नाही, कोण वजन घेणार त्या गळ्याचं. पण अलंकार करून घाल, ती सगळे 5 का 10 किलो पण घाल अंगावर. आता घाबरतात घालायला, पण पूर्वीच्या काळी घालायचे. की इथे जितके अलंकार आहे म्हणजे ते सौंदर्य आहे, तसं हे सगळं दृश्य जगत म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाचं सौंदर्य आहे. लक्षात घ्या, ऐश्वर्य आहे. की हे जे ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्याला आपण बाजूला करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्याचं अनिष्ट परिणाम, नकारात्मक दृष्टिकोन जे पाहतो जीवनाकडे, तिथे त्याचा अनिष्ट परिणाम आपल्या जीवनात येतो. म्हणून कुठेही नकारात्मक दृष्टीने पाहायचं नाही, कुठे अनिष्ट दृष्टीने पाहायचं नाही. लक्षात घ्या, सगळी जी आहे ती सगळी चैतन्य स्वरूपाचीच रूपं आहेत. हा बोध आपल्याकडे पक्का करता आला पाहिजे. सर्व खल्विदम ब्रह्म हा वेदाचा डिंडीमा आहे की सर्वत्र ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. म्हणजेच आपण म्हणतोय चैतन्य स्वरूप किंवा दिव्य स्वरूप जे म्हणतो ते सर्वत्र आहे. त्यामुळे देह सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. अगदी डोंगर म्हणजे निर्जीव वस्तू त्याही चैतन्य स्वरूप आहेत आणि सगळीकडे चैतन्य आहे. हा बोध आपल्याला असला पाहिजे. म्हणून साधकाकडे सतत बोध काय असला पाहिजे? जीवनविद्येचा जो साधक आहे त्याने काय बोध घेतला पाहिजे? सर्वत्र चैतन्य. आता इथे गोंधळ होतो बऱ्याच लोकांचा. परत लक्षात, इथे मूर्ती म्हणजे परमेश्वर नव्हे, व्यक्ती म्हणजे परमेश्वर नव्हे, शक्ती म्हणजे परमेश्वर नव्हे, तर आनंद आहे त्याचे स्वरूप, शक्ती आहे त्याचा गाभा, असं जे सांगितलं जातं किंवा ह्या अंगाने जे वर्णन केलं जातं परमेश्वर, तिथे मग बऱ्याच जीवनविद्येच्या साधकांचा पण गोंधळ होतो. मग कोणत्याही मूर्तीकडे आहे दगड आहे, नमस्कार नाही करायचा. अरे तेही चैतन्य स्वरूप आहे, तुला फक्त बघण्याची दृष्टी पाहिजे. ते का सांगितलं की मूर्ती म्हणजे परमेश्वर, म्हणजे मूर्तीच्या ठिकाणी नवस विवस करणं, कर्मकांड करण्याची माणसं गुंतली आहेत, ते करू नये म्हणून सांगितलं. महाराज आपले मी नेहमी म्हणतो की महाराजांबरोबर मी ज्यावेळेस दादरवरनं जर कुठे जात असं गाडीतून, त्यावेळेस महाराज माझ्या बाजूला बसायला आणि त्यावेळेस मारुतीचं मंदिर आहे, गोल देऊळ म्हणतात दादरला, तिथून ज्यावेळेस गाडी वळायची तर महाराज लगेच नमस्कार करायचे जोडून मारुतीला. मला आधी आश्चर्य वाटला, आधी इथे हे असे म्हणतात आणि असे नमस्कार कसे करतात? कारण तिथे मूर्तीकडे पाहून स्फूर्तीचं स्मरण करा, हेही जीवनविद्येने सांगितलं. इथे कोणाचं लक्ष नाही. मूर्तीच्या मागे जी स्फूर्ती आहे, जर तू पाहणार आहेस त्याचं तुला स्मरण झालं पाहिजे. म्हणून मूर्तीला नमस्कार करणं चांगलंच, पण तिथे त्या दिव्यत्वाच्या भावाने नमस्कार करायचा असतो.
म्हणजे मूर्ती म्हणजे परमेश्वर नाही, पण मूर्ती जिथून ज्याच्यातून निर्माण झाली ती जी स्फूर्ती आहे तिचं स्मरण आपण करायचं असतं. म्हणून मूर्तीपूजा करू नये याचा अर्थ ती दगड बिगड आहे असं काही म्हणणारे लोक आहेत, बरेच लोक. आणि त्यामुळे कुठेतरी जातात कुठेतरी काहीतरी बोलले की लोकांचा गैरसमज होतो जीवनमुक्तीच्या ज्ञानाबद्दल. आणि त्यामुळे तोही असा होता कामा नये. सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे आणि हे चैतन्य स्वरूपाचं पाहताना जे जे दृश्य जगत आहे ते दृश्य जगत काही काळासाठी असतं की जोपर्यंत असतं तिथे सतत काहीतरी बदल होत असतो. म्हणून आपण ह्या संपूर्ण विश्वाकडे पाहिलं की रोज आपल्याकडे बदल दिसतो ना. आता खूप गरम होतं म्हणतो, मग आता पाऊस होते पाऊस होते म्हणतो, आता खूप पाऊस आला अरे कशाला येतो म्हणतो. थंडी म्हटली की अरे थंडी म्हटली पहिल्यांदा बरं बरं वाटतं, एकदम खडखड काय थंडी आहे काय. म्हणजे आपल्याला जे जे सुखसोयीचं वाटतं तो पण आपलं आपलं म्हणतो आणि नंतर नको म्हणतो. निसर्ग त्याच्या त्या पद्धतीने त्याचं कार्य करत असतो. त्याच्याशी आपण कसं जुळवून घ्यायचं हे आपल्याला शिकायचं आहे. लक्षात ठेवा, सगळं आहे ते दिव्यच आहे. हा खूप उन्हाळा आहे तोही दिव्यच आहे. त्याच्या तत्वाचा तो प्रकोप आहे खरं बघायला गेलं तर. आणि त्यामुळे हे सगळ्याच्या दिव्यत्वाच्या भावातून पाहताना दृष्टा हा कधीही बदलत नाही हे पहिलं लक्षात ठेवायचं. आपण दृष्टा दृश्य गगन याहुनी नसावे वेगळे भान. या गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे. या जाणीवे माझी मन होता सोहंभावेदीन. सच्चिदानंद श्री हरी दर्शन घडे नित्य. आता किती स्पष्ट नाही की आपण दृष्टा आहोत आणि जे जे समोर दिसतं ते गगन म्हणजे दृश्य आहे. देह सुद्धा दृश्य आहे. म्हणजे देह मी म्हणतो त्यावेळेला देहाचं एक अस्तित्व आहे आणि त्या देहातून जाणणारं तत्व ही जाणीव तिचं आणखीन एक वेगळं अस्तित्व आहे. तिचे नियम वेगळे आहेत, देहाचे नियम वेगळे आहेत. पण देहाचे नियम वेगळे आणि ते दोन्ही मिळून एकत्र आल्यानंतर एकमेकाचे पुढचे नियम कशा पद्धतीने जगायचं हे कळलं पाहिजे. आता उदाहरण दिलं, जर तुम्ही गाडीत बसलात, अगदी गाडीमध्ये बसल्यानंतर चांगली गाडी आहे, अगदी 80-90 किलोमीटरच्या वेगाने पळते. तुम्ही गाडीतून बाहेर पडा 80-90 किलोमीटरच्या वेगाने पळावं तासाला नाही पडू शकणार, कारण तो तुमच्या शरीराचा नियम आहे. पण तो गाडीत बसा, तो गाडीचा नियम आहे. गाडीचा नियम तुम्हाला उपयोगी पडतो. म्हणजे या दृश्य जगताचा कसा उपयोग करून करायचा ते लक्षात. विमानात बसा, असंच उडता येईल का आकाशात? नाही उडता येणार. पण विमानात बसा, अगदी उंचावर जाऊ शकता, वरून सगळं काही पाहू शकता, कारण विमानाच्या नियमाचा आपण उपयोग करू शकतो. म्हणजे दृश्य जगताचा उपयोग करून आनंदाने कसं जीवन जगायचं हे शिकायचं. हे नको ते नको ते नको नाही करायचं. ते नको नको म्हटलं की सगळं नको नको होतं. काही लोकांना आम्हाला हे चालत नाही, आम्हाला ते चालत नाही, ते चालत नाही असं जे म्हणतात, त्याच्यातून त्या नकारात्मक दृष्टिकोनातूनच आपण आपला आनंद गमावून बसतो. म्हणून येईल ती परिस्थिती स्वीकारायची. ते सगळं दृश्य जगत आहे लक्षात ठेवा. आणि दृश्य जगत येईल ती परिस्थिती बदलणारी आहे हे पक्क लक्षात. म्हणजे ती परमनंट राहिली पाहिजे असं होणार नाही. उन्हाळा हा परमनंट राहणार नाही, पावसाळा येणार आहे, बदल आहे. आता पावसाळा येणार तर पावसाची पण मजा घ्या, पण खूप पाऊस आला त्याची मजा घ्या. नाही तर अरे बापरे एवढा पाऊस कशाला पडायला पाहिजे असं वाटतं ना. पण ते सगळं ते तुमच्या मनाप्रमाणे ते चालणार नाही. तुम्हाला त्याच्याप्रमाणे चालायचंय. ते ऍक्सेप्ट कसं करायचं आणि ते ऍक्सेप्ट करून जीवनाकडे कसं पाहायचंय हे जीवनविद्या सांगते. लक्षात घ्या, जीवनविद्येचा बोध आहे तो हा आहे, तुम्हाला सतत आनंदाने जीवन जगायला पाहिजे. आनंदाने जीवन आनंदासाठीच जगायचंय. आणि हे करत असताना प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून परिस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे हा जो सिद्धांत आहे. ती म्हणजे परिस्थिती, आपण परिस्थितीचा स्वीकार नाही करत तेव्हा रडत बसतो. अरे ही परिस्थिती अशी आहे, कसं करू, काय करू, रडतो, निराश होतो की नकारात्मक विचार करतो. त्याच्यातून आपण आपल्या जीवनामध्ये बिघाड निर्माण करतो. लक्षात ठेवा, आपल्या जीवनाची गाडी बिघडायला लागते तिथेच. जे आहे ते स्वीकारा आणि त्याच्यातून पुढे अधिक चांगलं कसं करता येईल ह्याचा विचार करा. म्हणून अधिकाधिक आपल्याला चांगलं मिळणार आहे, चांगलं होणार आहे हाच विचार ज्यावेळी आपल्याकडे सतत असतो त्यावेळेला आपली दृष्टी अधिक सकारात्मक होते. आणि ही जाणीव ज्यावेळी विचार करते, ही जाणीव मुळात दिव्य आहे. आपल्याला कळतं ना आपण दिव्य आहोत. आपल्याला फक्त वाटतं की आहोत आपण देहापुरती आहोत किंवा नो डाऊट आपल्याला स्वतःबद्दल प्रत्येकाला अभिमान असतोच आणि आपण खूप चांगले आहोत असंही वाटत असतं. तुम्हाला विचार तुम्ही कसे वाटतात तर तुम्ही म्हणा आम्ही चांगले आहोत.
आपण वाईट आहोत असं कोण म्हणेल का? तर रावणाला पण विचारलं तू का चांगला आहेस की वाईट आहे, तो मी चांगलाच आहे. कसा आपला विचारलं तरी तो म्हणे मी चांगला आहे. कारण त्याच्या भावना धारणा आहेत, प्रत्येकाच्या आपापल्यापर्यंत भावना धारणा. पण आपल्याला जर हे समजून घ्यायचं असेल तर मी आता आणखीन एक गोष्ट सांगेन. प्रत्येकाने आपण दिवसभरात कसे बोलतो, कसे वागतो, कसे विचार करतो, कसे दुसऱ्यांशी संबंध ठेवतो, इतरांबद्दल कशा भावना ठेवतो. काही लोकांना आपल्या चांगल्या भावना असतात, काही लोकांना वाईट भावना असतात, काही लोक आपल्याला तोंड बघावं असं वाटत नाही. ह्या सगळ्या आपल्याला बाजूला करायच्या, मीपणा बाजूला करण्यासाठी सांगतोय. हे सगळं अध्यात्म आहे. हे सगळं गाठोडं बाजूला करायचं आणि नुसतं निखळ पाहता आलं पाहिजे. त्याला म्हणतात दृष्टा. दृष्टा म्हणजे हे तत्व आहे आणि ह्या तत्वाला ह्या सगळ्या गोष्टीचा कसलाच संबंध नाहीये. देहातून ते पाहतं, देहाचा उपयोग करते, पण देहाच्या अपेक्षेत ते जगायला लागलं आणि माझं माझं म्हणायला लागलं की तिथं गोंधळ होतो. हे माझं म्हणून काहीच नाहीये. हे सगळं ह्या तत्वाचं म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाचं कार्य चालू आहे जीवनामध्ये. आता तुम्हाला गुलाबाची फुलं बिलं तुमच्या घरामध्ये उगवले, तुम्हाला किती छान, बघा आमच्या घरातली गुलाब बघा बघा म्हणून आपण सांगतो ना, किती लोकांना दाखवतो. अरे तुझ्यासाठी गुलाब उगवलेले नाहीत, ती निसर्ग दत्त ती उगवली जात आहेत. समजलं? ती तुझ्यासाठी नाही उगवली. तू पाणी घालते पण तुझ्यासाठी उगवली. मग अरे माझ्यासाठी उगवली बघा. तू नाही केलंस तरी ती उगवली असती. कळलं? म्हणजे आता सूर्याकडे पाहतो, म्हणजे सूर्याला आपण काय म्हणतो, देव आहे म्हणतात. सूर्य म्हणजे अरे काय सूर्याकडे बघा असे म्हणतात. सूर्यामुळे हे सगळं झालं, ही कृतज्ञता तुला हवी. पण सूर्य तुझ्यासाठी उगवत नाही आणि मावळत नाही. तर खरं तो उगवतो आणि मावळत नाही ही वेगळी वस्तुस्थिती, पण आपण म्हणतो आता दिवस रात्र तर उगवतो मावळत. सूर्याच्या पद्धतीने त्याचं चैतन्य स्वरूपाचं जे कार्य चालू आहे ते चालू आहे. तसं आपलं जीवन सुद्धा हे चैतन्य स्वरूपातून निर्माण झालं, त्याचं कार्य चालू आहे. त्या चैतन्य स्वरूपाच्या भावात आपलं सतत जीवन जगता आलं पाहिजे. त्याला म्हणतात अध्यात्मविद्या किंवा अध्यात्मविद्या म्हणतात, किंवा आपण म्हणू त्याला जीवनविद्येला जे अभिप्रेत आहे खरं ते हे की प्रत्येक गोष्ट ही चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेली आहे. आणि तिथे ही माणसं असो, पशुपक्षी असो, त्या प्रत्येकाशी आपला संबंध आपण आहे तो कसा योग्य पद्धतीने जोडायचा, सकारात्मक दृष्टीने जोडायचा आहे. काही लोकांशी आपलं पटणार नाही पटणार, कारण हेही लक्षात ठेवायचं आहे. जितकी व्यक्ती तितकी प्रकृती. काहींचे स्वभाव पटत नाहीत, काहींचं हे पटत नाही, पण त्यासाठी आपल्याला ती नको म्हणाल तर तो द्वेष असतो. समोर आलं तुम्हाला हसता आलं पाहिजे अशी बघायचा प्रयत्न करू. मनापासून असो, ही करणं मन तुमचं प्रसन्न पाहिजे. काही असो, मला तो आवडत नाही, मला त्याला बघायचं पण नको, मी बघायला नाही असं म्हणणारे भरपूर लोक असतात. हे म्हणजे नकारात्मक दृष्टीने पाहणं. माणसं वेगळी वेगळी वागतायत, कारण ह्या सगळ्या जाणीवा संस्काराप्रमाणे ह्या माणसं म्हणजे ह्या जाणीवा आहेत, सगळ्या लक्षात ठेवायचं. पण त्यांना त्या देहाच्या अपेक्षेत वागणं हा जो प्रकार चाललाय, त्यांना ते ज्ञान नाही. तुला ज्ञान कळलंय तर तू कोण आहेस? ही ईश्वरी शक्ती आहे, जी जाणीव म्हणतो त्याला आपण ईश्वरी जीवनविद्या त्याला ईश्वरी शक्ती म्हणते खरं म्हणजे. आणि ही ईश्वरी शक्ती आहे, तिने निखळपणे ईश्वरत्वातूनच पाहता आलं पाहिजे. आणि ते पाहणं म्हणजे दृष्टी, ज्ञानदृष्टी म्हणतो. ते ज्ञानदृष्टीने पाहावे. पाहोनी ते जिरावे, निज द्यासे तद्रूप व्हावे. संग त्यागे म्हणजे संग त्याग म्हणजे मीपणा बाजूला करून. सगळीकडे संतांनी हेच सांगितले, संग बाजूला करा, मीपणा बाजूला करा आणि मग पहा. हा जो मीपणा आपल्याला बाजूला करून पाहायचा आहे, म्हणजेच हे सगळं गाठोडं आपल्याकडे आहे. मी अमुक आहे, मी असा आहे, माझं असं चाललंय, माझं तसं चाललंय, त्याच्यापैकी माझं म्हणून काहीच नाही आहे. ते सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे हे लक्षात. पण आता तुम्हाला हे सगळं झालं, पण प्रॅक्टिकल काय करायचं कळलं बा. आम्ही माझं नाही, मीपणा आम्हाला बाजूला. तो आता कसा बाजूला करता येईल? तर पहिली गोष्ट मी म्हणायचं बंद करायचं. आता मी म्हटल्याशिवाय मग कसं खायचं, जगायचं कसं हा प्रश्न येतो. कारण मी शिवाय आपण म्हटल्याशिवाय पुढे जगू शकत. मी आणि माझं म्हणूनच जीवन चाललेलं असतं आपलं ना प्रत्येक ठिकाणी. तिथे ही जाणीवेला नाव दिलं म्हणजे नाम दिलं असं जे संत सांगतात. नाम काय दिलं? विठ्ठल दिलं. आता थोडक्यात जाते. मग सकाळी उठल्यावर कोण उठलं? विठ्ठल उठला. मी उठलो नाही म्हणायचं. ब्रश करायचं. कोणाला ब्रश करायचं आहे? विठ्ठलाला दात घासायचे. लक्षात कसं पाहिलं? माझं म्हणायचं आणि मी म्हणायचं नाही. मग काय करायचं? विठ्ठल म्हणजे चैतन्य स्वरूप.
लक्षात घ्या, ते जाणणारं तत्व जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे, तो विठ्ठल. आंघोळ करतंय कोणा, आता मी आंघोळ नाही, विठ्ठलाला आंघोळ घालायची, कोणाला देहाला आंघोळ घालायची. कळलं? भूक लागली, कोणाला भूक लागली? विठ्ठलाला भूक लागली. विठ्ठलाला कळलं शरीराला भूक लागली आहे. विठ्ठलाला भूक बीक लागत नाही. हा, लक्षात ठेवा. म्हणजे किती डोकं तुमचं गडगडेल की विचार करताना की प्रत्येक ठिकाणी हा विठ्ठल आहे. म्हणजे विठ्ठल आहे नाम दिलं मी तुम्हाला. आता कोणाला राम म्हणता राम म्हणा, रामाला हे व्हावं, राम करता म्हटलंय ना, तो भाग असतो की इथे ही जी शक्ती आहे, अनंत स्वरूप शक्ती, ती जी शक्ती आहे ती ह्या देहातून जाणीव रूपाने प्रगट आहे, देहरूपाने प्रगट. मग त्या शक्तीला आपण ती चैतन्य शक्ती म्हणू शकतो, विठ्ठल म्हणू शकतो, राम म्हणू शकतो, कृष्ण म्हणू शकतो, जे म्हणू. मग इथे हा दृष्टा कोण आहे? विठ्ठल दृष्टा, विठ्ठल ज्ञाता, विठ्ठल ध्याता, विठ्ठल करता, विठ्ठल भोगता. जीवन जगता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक कृती करताना विठ्ठल आहे. आता आपल्याला सगळं नाम दिलं विठ्ठल म्हणून मी विठ्ठल म्हणतो. पण एखाद्यानं राम म्हणायला शिकवलंय तर मग तो म्हणे राम म्हणायचं ना, राम म्हणायला हरकत नाही. म्हणून इथे काय लक्षात घ्या, विठ्ठल दृष्टा, विठ्ठल ज्ञाता, विठ्ठल ध्याता, विठ्ठल करता, विठ्ठल करता, विठ्ठल भोगता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे जीवन पाहिजे. त्यामुळे आता मग राम म्हणायचं तरी तर म्हणा का, श्रीराम दृष्टा, श्रीराम ज्ञाता, श्रीराम ध्याता, श्रीराम करता, श्रीराम भोगता, श्रीराम श्रीराम. म्हणजे सगळं जीवन आहे ते परमेश्वराचं आहे, म्हणजे श्रीरामाचं आहे. इथे श्रीराम म्हणजे धनुधारी श्रीराम नव्हे. कोण आहे? हा दृष्टा जो आहे तो श्रीराम आहे. कोणाला कळतं तो श्रीराम, तो दृष्टा. मग इथून भक्ती सुरू होते. लक्षात घ्या. एका बाजूने आता तुम्हाला श्रीराम आहे ना, आम्हाला सद्गुरू म्हणायचं हरकत नाही. सद्गुरू दृष्टा, मग सद्गुरू दृष्टा पुढे जे रूप आहे ते सद्गुरू म्हणजे व्यक्ती म्हणून पाहायचं नाही. ते सद्गुरू म्हणजे ते अनंत स्वरूपच आहे. ह्या भावात सद्गुरूंना लक्षात घेतलं तर त्यांनाच हृदयात धरलं तर तिथे लक्षात येतं. हे सगुण रूपाची भक्ती चांगली होते. सद्गुरू दृष्टा, सद्गुरू ज्ञाता, सद्गुरू ध्याता, सद्गुरू करता, सद्गुरू करता, सद्गुरू भोगता, सद्गुरू 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 सद्गुरू. भक्ती सुरू झाली. म्हणजे भक्ती जी करायची आहे ते सगळं जीवन जे आहे ते आपल्या सद्गुरूमुळे चाललं आहे, सद्गुरूसाठी आहे. म्हणून ते सगळं माझं म्हणून काहीच नाही. जे आहे ते सद्गुरू. म्हणजे आपल्याला चिंता काळजी कोणाला द्यायची? पासवान करायची सद्गुरूला. म्हणजे श्रीकृष्णाला म्हणा की रामाला म्हणा. म्हणजे हे हा राम श्री सद्गुरू हे कोणाला म्हणतोय आपण? हा दृष्टा जो आहे तो. आणि हा जो दृष्टा आहे तो कधी बदलत नाही. 80 वर्षाचा झाला तरी दृष्टा हा तरुणच असतो. म्हणून म्हणतो आपल्याला वाटतं का आपण म्हातारी झालो कोणाला वाटतं? 60 वर्ष काय एवढं नाही, आम्ही चांगलं धडधडे जावं असं म्हणतं की नाही. कारण दृष्टाभाव असतो ना. दृष्ट्याला वय नसतं. म्हणून वाढदिवस साजरा हा दृष्टाचा नसतो, दृश्याचा असतो. दृष्ट्याचा भाव कालानुरूप बदलू शकतो. उदाहरणार्थ मी लहानपणी असताना एखादा पिक्चर बघितलेला होता, तो मला त्यावेळेला खूप आवडलेला होता. आणि तो जर मी आज पाहायला गेलो तर काय वाटलं होतं मला असं नाही. बरोबर. ते कसं होतं, दृष्टी, ज्ञानदृष्टी. आपण ज्या ज्ञानदृष्टीने पाहतो त्याप्रमाणे आपले भाव होतात. म्हणजे आता समजा आपण लहानपणी संत तुकारामाचा पिक्चर होता. हे संत तुकाराम असे त्या पुष्पक विमानातून गेले विले बघितलं तर आपण लगेच जय हरी विठ्ठल विठ्ठल कोणत्या वेळेला त्या काळात होता तो तुकारामाचा पिक्चर, सगळ्यांना आनंद होता. आताच्या काळात तुम्ही आता विज्ञान ऐकलं तर जिवंतपणे माणूस पुष्पक विमानात जाऊ शकत नाही हे कळतं ना आपल्याला. किती जरी सांगितलं तरी हे थापायत वाटतं ना. असं तर ज्ञान झालं, ज्ञानदृष्टी आली ना. त्याच्यामुळे मग भाव बदलणं कसं नाही. भाव म्हणजे त्या पाहण्यातला भाव बदलतो, पण दृष्टा तोच असतो. दृष्टा कधीच बदलत नाही. म्हणून आपण कधीच बदलणार नाही आणि कधीच मरणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणजे तो दृष्टा. पण मी आणि आपण म्हणायचं नाही परत येतं. ते लक्षात ठेवा. मी आपण म्हटलं की परत आपण ते ज्ञानाचं गाठोडं जमा करतो स्वतःकडे. त्या गाठोड्यातून जे पाहतो त्याला ज्ञानदृष्टी म्हणतो. त्या जी ज्ञान. आता एखादा माणूस लहानपणापासून समजा दरोडेखोराच्या घरात जन्माला आला, त्याचं ज्ञान काय? दरोडेखोरी कसं करायचं ते त्याला पक्का माहिती आहे ना. त्याला म्हणाले तू संत सज्जनासारखा तर ते जमणार नाही.
ते संस्कार आहेत. पण जर आता वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणजे ती फक्त दृष्टी बदलली त्यांची आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात प्रगल्भता आली. म्हणून जीवनात आपल्या ही प्रगल्भता प्रत्येकाला, कारण ही जी जाणीव आहे ही मुळात दिव्यच आहे. त्या दिव्यत्वाला फक्त उजाळा देता आला पाहिजे आणि त्या उजाळा देण्यासाठी हे जे करायचं त्याला म्हणतो आपण साधना पाहिजे, सत्संग पाहिजे आणि त्याच्यातच राहून पुन्हा 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 प्रयत्न केले पाहिजे. तेव्हा हे सगळं आपल्याला परिवर्तन प्राप्त होतं. आणि म्हणून हा जो मी म्हणणारा जो आहे तो दृष्ट आहे. पण म्हणून मी म्हणायचं का नाही, कारण अंतर्मनात मी म्हटलं की माझं सगळं गाठोडं ते तयार आहे. लहानपणापासून जे संस्कार धारण केले त्याच्यावर मग मी असं आहे तसं आहे म्हणून आपण आता हिंदू आहे तर हिंदू हिंदू आपण असं म्हणायला जात नाही. पण हिंदूबद्दल कोण असं वेडवाकडं बोललं की आपला राग काय येतो, लगेच राग येतो की नाही. हिंदूबद्दल तिकडे कुठे हिंदूंना मारलं तर आपल्याला वाईट वाटतं का, कारण मी माझं आहे. हे सगळं गाठोडं बाजूला करायचं आहे आणि हे जीवन चैतन्य स्वरूपाचं जे चाललंय त्या ईश्वरी कार्यामध्ये समरस व्हायचं आहे. तेव्हा तो आनंदाने जीवन जगता येतं. म्हणून सगळं जे चाललंय हे ईश्वराचं कार्य आहे, माझं तुझं नाही. मग तुम्ही मला जीवन जगत असा आता वेळ झालाय, पुढचा प्रश्न आता मग पुढच्या वेळेला घेऊया. पण आतापर्यंत एकच लक्षात ठेवायचं, मी म्हणणारा जो आहे तो दृष्टा आहे आणि हा दृष्टा सतत आहे म्हणून सच्चित आनंद स्वरूप आहे म्हणतात. तो सतत आहे, जाणत आहे म्हणून चित आणि आनंदमय आहे म्हणजे आनंद. जर तुम्ही बाहेरच्या गोष्टीचा आपल्यावर कसलाही वाईट परिणाम करून घेतला नाही तर तुम्ही शांतही सुख समाधानाने जीवन जगू शकता. आपण वाईट बीट वाटतं, निराश होतं कशामुळे, बाहेरच्या गोष्टीचा सगळा परिणाम आपल्या अंगावर घेतो म्हणून, माझं माझं म्हणून करतो म्हणून. जिथे माझंच नाही तिथे माझ्यावर परिणाम कसा होईल. आता ते युद्ध चाललंय युक्रेनला, बिचारे किती माणसं मरतात, एकाच्या डोळ्यातून अश्रू येतं आपल्या, एवढी मरतात बापरे, बघत नाही म्हणून. पण तरी पण आपल्या लक्षात नाही, कारण त्याचा आपला संबंध येत नाही, माझं नसतं ते. तिथे कुठे झालं तर किती वाईट परिस्थिती. म्हणून जिथे माझं माझं म्हणतो तिथे सगळं दुःख आहे, तिथे निराशा आहे. म्हणून इथे मी आणि माझं बाजूला झालं तर जीवनामध्ये आनंदी आनंद आहे हा त्याचा बोध दोन्ही बाजूनी कसा घ्यायचा तो आपल्याला हळूहळू समजून घेता येईल. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की